तर पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेकडून लॉंग मार्च काढण्यात आलाय। पाणी, जंगल आणि जमीन या प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। चारोटी इथून निघणारा 70 किलोमीटरचा पायी मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल। या आंदोलनात सुमारे 50,000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलाय। मोर्चाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। नक्कीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने हा लॉंग मार्च जो आहे तो लॉंग मार्चचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। साधारणतः 70 किलोमीटरचा हा पायी प्रवास जो आहे तो किसान सभेच्या वतीने किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे। साधारणतः चारोटी येथून ह्या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे। आज संध्याकाळी ते मनोर येथे त्यांची वस्ती होणार आहे। त्यानंतर उद्या पुन्हा 10 वाजता साधारणतः या मोर्चाला सुरुवात होऊन उद्या संध्याकाळी हा मोर्चा जो आहे तो पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। एकूणच बघायला गेलं तर जल, जंगल आणि जमीन अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सातबारा असेल किंवा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील किंवा वनपट्टे, प्रलंबित वनपट्टे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या नावावर व्हावे अशा विविध मागण्या ज्या आहेत, तब्बल 12 मागण्या घेऊन हा लॉंग मार्च जो आहे तो करण्यात येणार आहे। या लॉंग मार्चचे नेतृत्व जे आहे ते डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकले, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि शेतकरी नेते अजित नवले या मोर्चाचे नेतृत्व जे आहे ते एकत्रित करणार आहेत।